Yesterday, we have seen the introduction to preface to lyrical ballads and it's the definition of poetry. Okay, we will continue today. So, the poetic process. Okay, it was the topic or the issue which has been discussed since the time of Aristotle. पोएटिक प्रोसेस मीन्स पोएट्री जन्म कसा घेते किंवा लिटरेचर तयार कसं होतं. ओके, what is the situation or what is the condition of the poet, okay, in which condition that poet creates such kind of things. आपण पाहिलं की प्लेटो म्हणतो की poet is a madman and therefore under that influence of madness he or she composes literature or poetry. Okay, पण Aristotle म्हणतो की that poet is divinely blessed. Okay, and because of that godly blessing he composes such a wonderful work. ओके, आता वर्ड्सवर्थ काय म्हणतो की पोएट्री कशी क्रिएट होते किंवा नेमकं काय होतं. तर वर्ड्सवर्थ म्हणतो की तो मॅडमनही नसतो आणि डिव्हाइनली ब्लेस्डही नसतो. ओके, डिव्हाइनली ब्लेस्ड म्हणतो तो, परंतु नेमकं एक्झॅक्टली काय घडतं त्या सिच्युएशनमध्ये पोएट्री तयार होताना. तर त्यावेळेस तो सांगतो की पोएट्री डज नॉट born or does not get its birth, okay, in a single step. Rather there are several steps, okay, to be born जन्मण्यासाठी. आणि मग त्या 4 स्टेप्स कोणत्या सांगितल्या त्याने त्याने सांगितल्या, म्हणजे असं वेगळ्या वेगळ्या सांगितल्या नाही, परंतु त्याने जे एक्सप्लेनेशन दिलं, फ्रॉम दॅट एक्सप्लेनेशन वी डिव्हाइड दोज स्टेप्स इंटू 4. तर फर्स्ट स्टेप म्हणजे ऑब्झर्वेशन. ओके, ऑब्झर्वेशन कशाचं, तर त्या सब्जेक्टचं, त्या ऑब्जेक्टचं, त्या वस्तूचं ज्यावर आपल्याला पोयम लिहायची आहे. आणि हे ऑब्झर्वेशन कधी असते, ओके, दॅट इज मच अर्लियर इन अवर लाईफ. म्हणजे पोएट त्याच्या लाईफमध्ये कधीतरी पास्टमध्ये, भूतकाळात एक सिच्युएशन पाहिलेली असते म्हणा, किंवा एखादं ऑब्जेक्ट पाहिलेलं असते म्हणा. ओके, असं काहीतरी पाहिलेलं असते जे की त्याच्या मनाला लागलेलं असतं. ओके, त्याच्या मनामध्ये ते त्याने शिरकाव केलेला असतो. ओके, त्या फिलिंग्स त्याच्या मनामध्ये तशाच स्ट्राईक झालेल्या असतात आणि त्याने सेव्ह केलेल्या असतात. नंतर काय होतं, बऱ्याच काळाच्या नंतर मग तो गॅप 1 वर्षाचा असू शकतो, 2 वर्षाचा असू शकतो, पण वर्षोत आयडियली म्हणतो की 5 ते 10 वर्षापर्यंतचा असू शकतो. ओके, किंवा या 5 ते 10च्या दरम्यानचा असू शकतो. ओके, परंतु अशी काही लिमिट नाही. तो 20 वर्षाखालचाही असू शकतो किंवा 2 वर्षाखालचाही असू शकतो. पण जनरली 5 ते 10 वर्षाच्या ड्युरेशन मधली ती इन्सिडेंट किंवा ते ऑब्जेक्ट असतं जे की त्या पोएटला फील झालेलं आहे. ओके, त्याला त्याच्याबद्दल काहीतरी वाटलेलं आहे. आणि मग अशा वेळेस तो काय करतो, सेकंड स्टेपमध्ये 5 वर्षाच्या नंतरच्या काळामध्ये, ओके, ही इज इन ट्रँक्विलिटी, म्हणजे तो शांत चिंतन करत बसलेला असतो किंवा शांत अवस्थेमध्ये असतो. अशा वेळेस मागे पाहिलेलं सिच्युएशन किंवा जे काही ऑब्जेक्ट आहे ते एकदम सडनली त्याच्या माइंडमध्ये रिकलेक्ट होते. रिकलेक्ट होणं मीन्स आठवण येणं. जसं तुम्हाला कधी-कधी आठवत असेल, की तुम्ही 10th मध्ये असताना काय घडलं किंवा अभ्यास करताना नेमकं काय घडलं. ओके, किंवा एक्झाम चालू असताना, पेपर चालू असताना नेमकं काय घडलं. ओके, किंवा कुठेतरी बाहेर जाताना रस्त्याच्या काठीने तुम्हाला काहीतरी असं विलक्षण दिसलं. ओके, काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी दिसलं. तर ह्या गोष्टी तुम्हाला सहज शांत बसलेलं असताना आठवतात. तसं कवीला पण सुद्धा त्या गोष्टी आठवतात. ओके, केव्हा, ज्यावेळेस त्याचं मन शांत असतं. ट्रँक्विलचा अर्थ होतो शांत. ओके, ज्याच्यामध्ये कुठलीही काय म्हणतात त्याला, उद्विग्नता नाही. ओके, म्हणजे कुठलंही टेन्शन नाही. ओके, कुठलंही प्रेशर नाही. एकदम शांत. अशा वेळेस त्याला ती घटना आठवते किंवा ते ऑब्जेक्ट आठवते. आणि त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये काय करतो तो, रिन्यूअल ऑफ द ओरिजिनॅलिटी ऑफ अर्लियर इमोशन किंवा फीलिंग द ओरिजिनॅलिटी ऑफ अर्लियर इमोशन. म्हणजे 5 वर्षाच्या खाली किंवा 10वीचा पेपर देताना आपल्याला जी काही घटना घडली असेल किंवा रस्त्याने जात असताना जे काही आपल्याला दिसलं असेल, त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय झालं. ओके, that feeling, okay, the same feeling that poet tries to generate in his heart at present. ओके, 10 वर्षाच्या नंतर किंवा 5 वर्षाच्या नंतर तीच फिलिंग ॲज इट इज तो कवी आपल्या मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो किंवा ती ऑटोमॅटिकली येते. आणि मग ज्या फिलिंग्स आहेत, जसं तुम्हाला एखादी दुःखद फिलिंग जर आठवत असेल,
आणि तुम्ही त्या फिलिंगवर जर जास्त वेळ कॉन्सन्ट्रेट केलात किंवा जास्त वेळची दुःखद फिलिंगवर जर विचार करत राहिलात, तर काय होतं ऑटोमॅटिकली त्या फिलिंग्स दाटून येतात आणि तुमच्या डोळ्यातून डायरेक्ट पाणी येतं. ओके. तुम्ही रडायला लागता. ओके. मोठमोठ्यानं नाही, पण थोडंसं पाणी तुमच्या डोळ्यामध्ये येतं. का? कारण की त्या फिलिंग्स तुमच्या मनामध्ये दाटतात. ओके. त्याची इंटेन्सिटी, त्याची तीव्रता वाढत जाते. हळू-हळू, हळू एवढी वाढत जाते, की स्पॉन्टेनियसली ते बाहेर पडतात. मग ते शब्दाच्या स्वरूपात असेल किंवा अश्रूच्या स्वरूपात असेल. ओके. रडण्याच्या स्वरूपात असेल. ते ऑटोमॅटिकली बाहेर येतात. आणि मग फोर्थ स्टेप ज्यावेळेस तुमच्या त्या फिलिंग्स मनामध्ये दाटून आल्यात, आता ते एवढं दाटलं, की आता ते बाहेर पडणार. मग बाहेर पडताना ते शब्दाच्या स्वरूपात बाहेर पडतील. ओके. ज्यावेळेस कवी शांत होता, त्यावेळेस त्याचं मन पूर्ण शांत होतं सुरुवातीला. पण आता ज्यावेळेस त्या फिलिंग्स खूप इंटेन्स झाल्या, खूप त्याची तीव्रता वाढली, त्यावेळेस त्याचं मन शांत राहते का? तर नाही. यावेळेस त्याचं मन हे त्याला काय म्हणू आपण रेस्टलेस असते. ओके. त्याला कुठलाही चैन किंवा आराम नसते. आणि मग अशा कंडिशनमध्ये तो काय करतो, त्या शब्दाला किंवा त्या इमोशन्सला शब्दामध्ये बद्ध करण्याचा प्रयत्न करतो, कंपोज करण्याचा प्रयत्न करतो आणि कंपोज करताना तो एक ऑप्शन समोर ठेवतो. ते ऑप्शन म्हणजे सिलेक्शन ऑफ वर्ड्स. ओके. म्हणजे खेड्यातील लोकांचीच भाषा वापरायची, परंतु ती भाषा एकदमच गावंढळ नसावी. ओके. ती भाषा कशी असावी? तर थोडीशी रिफाइन्ड असावी. थोडीशी रिफाइन्ड याचा अर्थ असं नाही, की सगळे काही संस्कृतमधले किंवा स्टँडर्ड शब्द वापरायचे. ओके. ग्रीक किंवा लॅटिन शब्दच वापरावे असं नाही. तर कोणते शब्द? तर साधे शब्द वापरायचे. ओके. परंतु जे की चांगले आहेत. ओके. एकदमच खेडूत किंवा एकदमच गावंढळ नाहीत. ओके. अशा पद्धतीचे शब्द तिथेशी सिलेक्शन केले जाते आणि त्या पोएमचं कंपोजिशन होतं किंवा ते पोएम कंपोज होते. ओके. तर या 4 स्टेजमध्ये त्याने ती कविता किंवा पोएटिक प्रोसेस सांगितलेली आहे. ओके. तुम्ही जर डेफिनेशन जर पाहिली असेल, तर या डेफिनेशनमधून तुम्हाला कळून येईल, की पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फीलिंग्स. ओके. खूप साऱ्या फीलिंग्स त्याच्या हार्टमध्ये पॉवरफुल फीलिंग्स असतात आणि त्या हार्टमध्ये एकदम खूप इंटेन्स झाल्यामुळे त्यांचा स्पॉन्टेनियसली मीन्स सहजपणे ओव्हरफ्लो मीन्स उद्रेक होतो. ओके. सहजतेने त्या फीलिंग्स बाहेर पडतात. कारण की ते त्याची इंटेन्सिटी वाढलेली असते. आणि याचा जन्म कुठे होतो तर इट टेक्स इट्स ओरिजिन्स फ्रॉम इमोशन रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी. ओके. आणि त्याचा ओरिजिन कुठे असतो पोएट्रीचा? तर आपल्या इमोशन्समध्ये असतं आणि हे इमोशन्स ज्यावेळेस रिकलेक्ट होतात, ज्यावेळेस आठवतात, मेमोराईज होतात, केव्हा? ज्यावेळेस तो कवी ट्रँक्युलिटीमध्ये असतो, शांत असतो त्यावेळेस किंवा त्याचं मन शांत असते, त्यावेळेस कवितेचा जन्म होतो. ओके. तर याच्यावर टीका केली त्या मॅगझिननी. ओके. क्वार्टरली रिव्ह्यूज आणि ते दुसरं एक मॅगझिन होतं त्यांनी. आणि टीका केल्यावर काय केलं, की जर कवीचं मन शांत असेल, तर मग त्याच्या मनामध्ये एवढे सारे इमोशन्स येतील कसे? ओके. शांत मनामध्ये शक्यतो इमोशन नसतात. तर मग असे इमोशन्स कसे येतात? तर त्यावेळेस त्यानं सांगितले, की हे खालचं एक्सप्लेनेशन त्यानं दिलं, की सुरुवातीला मन शांत असते. नंतर त्याच्यामध्ये इमोशन्स ॲड होत जातात आणि त्याची संख्या एवढी वाढते, त्याची इंटेन्सिटी एवढी वाढते, की नंतर ती ट्रँक्युलिटी डिसअपिअर होते. ओके. हे तिथेशी तुम्ही पाहिलं असेल, ही लाईन पहा. ट्रँक्युलिटी ग्रॅज्युअली डिसअपिअर्स. नंतर ती ट्रँक्युलिटी काय होते तर डिसअपिअर होते आणि डिसअपिअर झाल्याच्या नंतर मग त्याला तो शब्दामध्ये बद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर ही टीका त्या काळातले जे कोणी क्रिटिक्स होते त्यांनी केली होती. त्याला उत्तर म्हणून हे शेवटचं एक्सप्लेनेशन त्याने या डेफिनेशनमध्ये ॲड केलं. तेच पोएटिक प्रोसेस इफ यू वॉन्ट टू सी विथ हेल्प ऑफ अ डायग्राम तर ते असं आपण पाहू शकतो. सुरुवातीला ऑब्जेक्ट असतं. ओके. हे ऑब्जेक्ट एक कवी पाहतो. ऑब्जेक्ट म्हणजे सिच्युएशन पण असू शकते. त्याला कवी पाहतो. ओके. पाहिल्याच्या नंतर सेन्सरी एक्सपिरियन्स त्याची सेन्सचा तो एक्सपिरियन्स घेतो. तुम्हाला सॉलिटरी रिपर नावाची कविता माहीत असेल किंवा टिंटन ॲबे नावाची कविता माहीत असेल. ओके. तर टिंटन ॲबे त्याने 5 वर्षाच्या खाली पाहिलेलं होतं. ओके. आणि 5 वर्षाच्या नंतर तो त्याच्यावर पोएम लिहितो. तसंच सॉलिटरी रिपर ही एक सिच्युएशन त्याने
5-6 वर्षापूर्वी त्याच्या मित्रासोबत ज्यावेळेस तो याला गेलेला असतो, कुठे स्कॉटलँडला, त्यावेळेस त्याने त्या मुलीला काम करताना पाहिलेलं होतं. तर हे सिच्युएशन, ओके, तो पाहतो किंवा त्याला ऑब्जेक्ट म्हणतो आपण. ते पाहिल्याच्या नंतर त्याला ते तशी जे काही फीलिंग्स आल्या होत्या, एक्सपिरियन्स आला होता, तो त्याच्या मनामध्ये तसाच राहिला किंवा त्याने तो एक्सपिरियन्स कलेक्ट केला. त्यानंतर मध्ये काही काळ टाईम गॅप गेला. ओके, टाईम निघून गेला आणि टाईम निघून गेल्याच्या नंतर एक वेळ तो कवी असाच बसलेला होता. टिंटन ॲबेच्या बाबतीमध्ये तो कवी टिंटन ॲबेवरून वापस येत होता. त्याला काय म्हणतो आपण, चॅरियट म्हणा, रथामध्ये बसून म्हणा किंवा त्या घोडागाडीमध्ये बसून, ओके, हॉर्स कार्टमध्ये. आणि वापस येत असताना तो शांत होता आणि शांत असताना तो आपल्या मनामध्ये ती कविता करतो. ओके, टिंटन ॲबेची. आणि सॉलिटरी रिव्हरच्या बाबतीमध्ये तो असा शांत बसलेला होता कुठेतरी त्याच्या घरी किंवा गार्डनमध्ये. त्यावेळेस त्याला ते मागचा सीन आठवतो, ती मुलगी एकटीच कापणी करत आहे म्हणून, सॉलिटरी रिव्हर. आणि मग त्यावेळेस तो त्या कवितेला तयार करतो. ओके, हे त्याला ट्रँक्विलिटीमध्ये मेमरी झाली किंवा रिकलेक्ट झालं. ओके, त्यानंतर काय करतो तो, काइंड्रेड ओरिजिनल इमोशन. ओरिजिनल इमोशन म्हणजे जेव्हा त्याने फर्स्ट टाइम त्या मुलीला कापणी करताना पाहिलं तेव्हाचं इमोशन, किंवा त्या टिंटन ॲबेला जो फर्स्ट टाइम गेला होता त्यावेळेसचं इमोशन. तर फर्स्ट टाइम जे इमोशन त्याला आलं होतं, ओके, किंवा त्याच्या मनात तयार झालं होतं, दॅट द सेम काइंड ऑफ इमोशन ही ट्रायज टू जनरेट इन हिज हार्ट ऑर इन हिज माइंड. ओके, आणि त्यानंतर मग ते इमोशन तसे तयार झाल्याच्या नंतर तो काय करतो, तर त्या इमोशनला शब्दामध्ये कंपोज करतो. ओके, म्हणजे कविता तयार करतो आणि मग ती पोएम तयार होते. आणि एवढंच नाही, तर ही पोएम तयार झाल्याच्या नंतर if a reader like us reads the same poem which is composed by using these steps or by Wordsworth, okay, that reader also feels the same emotion which is felt by the poet, okay, whether it is Wordsworth or anybody else. तर त्या पोएटनं जे इमोशन फील केले तेच इमोशन ती कविता वाचल्याच्या नंतर रीडरला सुद्धा फील होतात. ओके, तर हे सगळं त्या पोएटिक प्रोसेसचा एक भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर आता सब्जेक्ट काय असावा पोएट्रीचा? ऑब्जेक्ट म्हणजे सिच्युएशन म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा, म्हणजे कशाबद्दल पोएम असावी, कशावर लिहिलेली असावी. ओके, तर इन प्रिफेस देर इज वन सेंटेन्स विच इज इन कोटेशन मार्क. द प्रिन्सिपल ऑब्जेक्ट म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. ओके, प्रिन्सिपल मीन्स महत्वाची. वॉज टू चूज, ऑब्जेक्ट म्हणजे उद्देश. ओके, वॉज टू चूज इन्सिडेंट्स अँड सिच्युएशन्स फ्रॉम कॉमन लाईफ. ओके, तर पोएम कशाबद्दल लिहिली असावी, अशा काही अशा काही इन्सिडेंट्सवर लिहिली असावी किंवा अशा काही सिच्युएशन्सवर लिहिली असावी जे की कॉमन लाईफ मधून आलेली असावी. ओके, म्हणजे सामान्य लोकांच्या लाईफमधून आलेली असावी आणि अशी सिच्युएशन ही पोएट्रीसाठी चांगला सब्जेक्ट बनू शकतो. ओके, नाव ही जस्टिफाईज व्हाय दॅट सिच्युएशन शुड बी सिलेक्टेड फ्रॉम द कॉमन लाईफ. ओके, त्याची कारणं दिलीत त्याने. नंबर वन, त्यानं नंबर 1, 2, 3 दिले नाहीत. हे आपल्या सोयीसाठी आपण नंबर 1, 2 दिले. तर फर्स्ट रिझन वी कॅन से दॅट द पीपल एक्सप्रेस देअर फिलिंग्स फ्रीली अँड फ्रँकली. ओके, जे खेड्यातील लोक असतात, विशेषतः कॉमन लोक, ओके, ते लोक काय करतात, आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या फिलिंग्स एकदम फ्रीली आणि फ्रँकली एक्सप्रेस करतात. म्हणजे मनामध्ये कुठलीही गोष्ट न ठेवता ती समोरच्याला बोलून दाखवतात, सांगून ठेवतात. याच्या अगेन्स्टमध्ये शहरातील लोक एवढे सहजतेने आपल्या फिलिंग समोरच्याला सांगतील याची गॅरंटी नाही. ओके, तुम्ही गावामध्ये जा किंवा गावामध्ये तुमच्यापैकी बरेच जण असतील, तुम्ही जर एखाद्याला विचारलं की काय चालू आहे, तर तो तुम्हाला सगळं सांगेल काय चालू आहे खरं. ओके, पण शहरातल्या लोकांना विचारा काय चालू आहे, तो काय म्हणेल, ओके, एव्हरीथिंग इज फाईन, सगळं काही व्यवस्थित आहे म्हणेल. त्याच्या घरी कितीही प्रॉब्लेम असेल तो सांगेल का? नाही सांगणार. म्हणजे खेड्यातील लोक हे बोलायला फ्री फ्रँक असतात. ओके, मनामध्ये काही न ठेवता सगळं सांगून टाकतात. पण शहरातील लोक असे असतीलच याची गॅरंटी नाही. सेकंड रिझन, ओके, हे वर्ड्सवरचं म्हणणं आहे, माझं नाही. ओके, सेकंड रिझन, देअर फीलिंग्स आर मोर सिम्पल. कोणाच्या? खेड्यातील लोकांच्या फिलिंग्स ह्या खूप सिंपल असतात, कारण की त्यांनी कॉम्प्लेक्सिटी पाहिलेलीच नसते किंवा
त्यांना जे काही माहीत असते त्या सगळ्या गोष्टी सिंपल असतात. ओके. आणि म्हणून त्याबद्दलच्या फीलिंग्स सुद्धा कशा असतात? सिंपल असतात. सो आर एक्सप्रेस्ड मोर ॲक्युरेटली अँड फोर्सफुली. आणि ज्यावेळेस तुम्हाला सिंपल गोष्टी पाहिजे असेल त्यावेळेस तुम्ही ते ॲक्युरेटली तयार करू शकता. ओके. पण जर तुमच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी असेल किंवा तुम्हाला कॉम्प्लेक्स थिंग्स जर आवडत असतील, तर तुम्ही ते तेवढ्या ॲक्युरेटली आणि तेवढ्या प्रेशरने म्हणा किंवा खूप इंटेन्सिटीने त्या समोरच्याला सांगू शकत नाही. ओके. जेवढ्या तुमच्या फीलिंग्स साध्या असतील, तेवढ्या ते चांगल्या पद्धतीने समोरच्याला तुम्ही सांगू शकाल. थर्ड रिझन सांगितलेलं आहे वर्ड्सवर्थने, की देअर मॅनर्स आर सिंपल, ओके, अँड नॉट सोफिस्टिकेटेड. शहरातील लोक हे सॉफिस्टिकेटेड असतात. त्यांचे मॅनर्स, एटिकेट्स हे खूप तुम्हाला माहीत आहे. ओके. कुठल्या वेळी काय करायचं हे त्यांचं ठरलेलं असतं, फिक्स असतं. पण खेड्यातील लोकांचं असं काही नाही. ओके. ते नमस्ते घालतील, एखाद्या वेळेस घालणार नाहीत किंवा डायरेक्ट बोलायला सुरुवात करतील. ओके. पण शहरातील लोकांना मात्र ते आधी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून म्हणावंच लागतं. नंतरच तुम्हाला बोलायला सुरुवात करावं लागेल. पण खेड्यामध्ये असं काही नसतं. तर त्यांचे मॅनर्स हे खूप सिंपल असतात आणि सोफिस्टिकेशन त्याच्यामध्ये नसते. सोफिस्टिकेशन मीन्स फॉर्मॅलिटीज म्हणा. ओके. फॉर्मॅलिटी माहीत आहे ना? आपण आपल्या घरी फॉर्मॅलिटी पाळतो का? नाही. बसण्यामध्ये, खाण्यामध्ये, ताट घेता का, प्लेट घेता का, वाटी घेता, याच्यामध्ये काही फॉर्मॅलिटी असते का? नाही. परंतु जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले असतील किंवा तुम्ही जर हॉटेलमध्ये गेलात, तर तिथं तुम्हाला असं जमते का? ताट वाढलं काय, प्लेट वाढली काय, चलून जातं, असं म्हणू शकतो का आपण तिथं? नाही. तिथं फॉर्मॅलिटी असते. ओके. तसं शहरी लोकांच्या वागण्यामध्ये सॉफिस्टिकेटेड किंवा ते फॉर्मॅलिटी जास्त असते. पण खेड्यातील लोकांच्या वागण्यामध्ये फॉर्मॅलिटी कमी असते. म्हणून वर्सवत काय म्हणतो, की तुम्ही अं, सामान्य लोकांच्या जीवनातले जर विषय निवडले, तर तुम्हाला अशा अडचणी येणार नाहीत त्या लिहिताना. ओके. त्यांच्या फीलिंग्स लिहिताना अडचणी येणार नाहीत. ओके. त्यांना नेमकं काय पाहिजे किंवा त्यांना काय फील होतं, हे मांडताना प्रॉब्लेम येणार नाही किंवा त्यांचे मॅनर्स कशामुळे कसे होतात, याच्याबद्दल लिहिताना प्रॉब्लेम येणार नाहीत, वगैरे, वगैरे. आणि फोर्थ रिझन वी कॅन से दॅट दे आर इन कनेक्शन विथ द ग्रँड अँड नोबल ऑब्जेक्ट्स इन नेचर. ओके. याला तर काही नाकारण्याचं कारणच नाही. कारण की खेड्यातील लोक कुठे असतात? तर निसर्गाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. आणि निसर्गाच्या कॉन्टॅक्टमध्ये काय असतं किंवा निसर्गात काय असतं, तर ग्रँड म्हणजे भव्य, ओके, खूप मोठं, चांगल्या दर्जाचं, आणि नोबल मीन्स उच्च प्रतीचं. ओके. तर भव्य आणि चांगल्या प्रतीचं ऑब्जेक्ट्स निसर्गात असतात आणि त्या निसर्गातील ऑब्जेक्ट्सच्या कॉन्टॅक्टमध्ये हे लोक असतात. या 21st सेंचुरीमध्ये तुम्हाला कळून येत असेल, की लोक आज खेड्याकडे जात आहेत. ओके. शहराकडे नको म्हणत आहेत. किंवा या कोरोनामुळे तुम्हाला माहीत असेल, खूप लोक मायग्रेट झालेत खेड्याकडे, उलटा प्रवास. सो देअर पॅशन्स आर मोर नोबल अँड परमानंट. आणि म्हणून त्यांच्या पॅशन्स कशा आहेत? त्या लोकांच्या पॅशन्स मीन्स भावना, इच्छा. तर त्या इच्छा सुद्धा कशा आहेत? त्या खूप चांगल्या आहेत, नोबल आहेत आणि त्या परमानंट आहेत. की शहरातील लोकांसारख्या टेम्पररी नाही आहेत. ओके. आज काय पाहिजे, उद्या काय पाहिजे, याच्यामध्ये काही कोरिलेशन नसते. परंतु खेड्यातील लोकांच्यामध्ये परमानन्सी आपल्याला दिसून येते, असं वर्ड्सवर्थ सांगतो. ओके. त्यानंतर आता लँग्वेज कशी असावी? सब्जेक्ट झाला खेड्यातील लोकांच्या जीवनातील सिच्युएशन, हा सब्जेक्ट झाला. आता लँग्वेज, कवितेची लँग्वेज काय असावी? हे स्टेटमेंट आहे प्रिफेसमधलं. द लँग्वेज ऑफ दीज मेन इज ॲडॉप्टेड. ओके. ॲडॉप्ट करणं मीन्स घेणं. कशासाठी घेणं? कवितेसाठी. कोणते मेन? तर खेड्यातील माणसं. बिकॉज सच मेन, कारण की हे लोक खेड्यातील हवरली कम्युनिकेट विथ द बेस्ट ऑब्जेक्ट्स फ्रॉम विच द बेस्ट पार्ट ऑफ लँग्वेज इज ओरिजिनली डिराइव्ड. ओके. आपल्या लँग्वेजमधला जो बेस्ट पार्ट आहे, तो बेस्ट पार्ट कुठून डिराईव्ह झालेला आहे? तर निसर्गातून डिराईव्ह झालेला आहे. तुम्हाला माहित असेल की लँग्वेजचा जन्मच कसा झालेला आहे? ओके. तर लँग्वेजचा जन्म झालेला आहे निसर्गाच्या सानिध्यात ज्यावेळेस माणूस होता त्यावेळेस. ओके. आणि मग मॅक्झिमम वर्ड्स हे कुठले आले असतील लँग्वेजमध्ये? तर निसर्गातलेच. ओके. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये हे सायन्स डेव्हलप झालेलं नव्हतं आणि त्यामुळे सायन्सने जे काही तयार केलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल शब्दही नव्हते. म्हणून लँग्वेजमध्ये सगळ्यात, आणि मग त्यावेळेस लोक आपल्या फिलिंग्स कशासोबत कम्पेअर करायचे?
तर निसर्गातील ऑब्जेक्ट सोबत कम्पेअर करायचे. निसर्गातील ऑब्जेक्ट सोबत आपल्या फिलिंग्स त्या कम्पेअर करायचे आणि म्हणून काय म्हटलं जाते, की हे खेड्यातील लोकं निसर्गाच्या सानिध्यात जास्त राहत असल्यामुळे ओके, त्यांच्या फीलिंग्स किंवा त्यांचे जे शब्द आहेत, ते शब्द हे निसर्गातील मॅक्सिमम असतात आणि चांगल्या गोष्टीबद्दलचे असतात, जे की त्यांच्या बोलण्यातून दिसून येतात. जे की शहरातील लोकांच्या बोलण्यातून तेवढ्या प्रमाणामध्ये ते दिसून येत नाहीत. ओके. अँड बिकॉज दुसरं एक कारण सांगितलं, यूजिंग लेस अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ सोशल व्हॅनिटी. व्हॅनिटी मीन्स देखावा. ओके. खेड्यातील लोकं देखावा करत नाहीत समाजामधला. तर ते कसे राहतात? सिंपल राहतात. ओके. विदाऊट मेकअप म्हणा किंवा विदाऊट घरी काय आहे आणि बाहेर काय दाखवता, याच्यामध्ये काही फरक नसतो. घरी जे आहे तेच बाहेर पण दाखवतात. पण शहरातील लोकं असं नाही. घरी काही नसलं तरी बाहेर असं दाखवतात, की खूप काही आहे. तर असं सोशल व्हॅनिटी त्यांच्यामध्ये नसते. दे कन्वे देअर फीलिंग्स अँड नोशन्स इन सिंपल अँड अनइलॅबोरेटेड एक्सप्रेशन्स. ओके. आणि ते ज्यावेळेस बोलता, कन्व्हे करणं मीन्स समोरच्याला सांगणे, समजावून सांगणे किंवा सांगणे. तर समोरच्याला बोलताना, समोरच्याला सांगताना आपल्या फीलिंग्स, ओके, आपले नोशन्स, ओके, म्हणजे आपले विचार समोरच्याला सांगताना हे सिंपल भाषेत सांगतात. ओके. एलॅबोरेट मीन्स डेकोरेटेड आणि अनएलॅबोरेटेड मीन्स विदाऊट डेकोरेशन, म्हणजे कुठलंही अलंकारिक भाषा न वापरता किंवा फार कमीत कमी अलंकारिक भाषा वापरता समोरच्याला ते आपले म्हणणं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. ओके. त्यामुळं पोएट्रीमध्ये अशी सोपी भाषा वापरणं चांगलं राहतं. ओके. परत लँग्वेजबद्दल काय म्हणतो वर्ड्सवर्थ? तर ही अटॅक्ड द अब्यूज ऑफ डिक्शन इन न्यू क्लासिकल एज. हा पॉईंट आपण सुरुवातीलाच पाहिला. न्यू क्लासिकल एजमध्ये नेमकं याच्या उलटं होतं. न्यू क्लासिकल एजमधील लोकांनी चा विषय कोणता होता? तर सिटी लाईफ, शहरातील जीवन. तुम्ही रेप ऑफ द लॉकमध्ये तुम्ही पाहू शकता. रेप ऑफ द लॉकमध्ये ते बेलिंडा किंवा तो जो नाईट आहे, हे कुठले होते? शहरातील होतील. ओके. लंडन कदाचित शहर असेल, त्याच्यातील होते. आणि मग अशा शहरामधील लोकं कसे आर्टिफिशियल वागतात. ओके. त्यांचं लाईफ पूर्ण आर्टिफिशियल असतं. त्यांचं बोलणं सुद्धा आर्टिफिशियल असतं. त्यांचं तुम्हाला ते एक वैशिष्ट्य सांगितलं होतं, की ते डायरेक्ट कधीच गोष्ट सांगणार नाहीत. ते काय करतील? घुमून, फिरून, फिरून, फिरून नंतर मग सेंट्रल पॉइंटवर येतील. ओके. तर याच्या अगेन्स्टमध्ये वर्ड्सवर्थची रायटिंग आहे. म्हणून त्याने काय केला? अटॅक केला. म्हणजे त्याच्यावर टीका केली. कशावर? तर न्यू क्लासिकल एजमध्ये जे काही डिक्शन वापरली होती. ओके. अब्यूज मीन्स बॅड यूज. ज्या डिक्शनचा किंवा लँग्वेजचा वाईट वापर केला होता, चुकीचा वापर केला होता, त्याच्यावर त्याने टीका केलेली आहे. त्यानंतर ही चुजेस, म्हणजे वर्ड्सवर्थ चुजेस इन्सिडेंट्स अँड सिच्युएशन्स फ्रॉम कॉमन लाईफ. ओके. त्याने त्याच्या कवितेसाठी सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील विषय निवडला होता. ओके. किंवा इन्सिडेंट्स निवडल्या होत्या ॲज हिज सब्जेक्ट्स ऑफ पोएट्री, किंवा त्याला थीम ऑफ पोएट्री म्हटलं तरी चालते. सो ही सिलेक्टेड लँग्वेज रिअली स्पोकन बाय मेन. आणि म्हणून त्याने त्याच्या कवितेसाठी कोणती भाषा निवडली? तर अशी लँग्वेज निवडली विच इज रिअली स्पोकन बाय मेन. याच्यावरही समोरच्या काळामध्ये खूप टीका झाली. तो म्हणतो वर्ड्सवर सॉरी टी.एस. इलियट आणि एस.टी. कोलरिज याचा मित्रच. तो म्हणतो की हे पॉसिबल आहे का? काय? की खेड्यातील लोकं जी भाषा बोलतात रिअली, ओके. रिअली म्हणजे खरोखरच जी भाषा बोलतात, ती भाषा खरंच कवितेसाठी चांगली राहील का? तर नाही. कारण खेड्यातील लोकं जे बोलतात ते 100% त्याच्यातले शब्द चांगलेच असतील याची गॅरंटी नाही. ओके. त्याच्यामध्ये बरेचसे शब्द असे असतील की जे की तुमच्या पर्पजसाठी सूट होणार नाहीत किंवा ते तुम्ही वापरले तर ते कविता हास्यास्पद बनेल. म्हणून अ, वर्ड्सवर्थनं म्हटलं की नंतर की मी सिलेक्शन हा शब्द वापरला आहे. सिलेक्शन म्हणजे तीच भाषा घ्यायची सामान्य लोकांचीच, परंतु त्याच्यामध्ये सिलेक्शन करायचं. म्हणजे कोणती घ्यायची, कोणती नाही घ्यायची हे ठरवायचं. त्याच्याबद्दल नंतरच्या काळातही वाद झाले आणि हे लिहिली होती प्रिफेस तेव्हाही वाद झाले. ओके. बट ही अलाउड सर्टन कलरिंग ऑफ इमोशन टू दॅट लँग्वेज. ओके. ओन्ली टू मेक कॉमन सब्जेक्ट्स ऑफ पोएट्री सीम अनयुज्युअल. पण तो परत म्हणतो की तुम्ही थोडीशी इमॅजिनेशन वापरू शकता. ओके. कलरिंग ऑफ इमॅजिनेशन म्हणजे ॲज इट इज भाषा नाही घ्यायची, तर थोडंसं त्याच्यामध्ये इमॅजिनेशन टाकायची. म्हणजे जे लोकं खेड्यातील इमॅजिन करत नाहीत, अशाही गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करा, असे तो परत म्हणतो. म्हणजे एक तर म्हणतो की भाषा वापरा, परत म्हणतो की थोडीशी वेगळी पण वापरा. ओके. इमॅजिनेशन त्याच्यामध्ये ॲड करा. की हे पण थोडंसं वादाचा विषय नंतर ठरला आहे.
ओनली टू मेक कॉमन ऑब्जेक्ट्स ऑफ पोएट्री सीम अनयुज्युअल. आणि हे कशासाठी? तर पोएट्री हा काही प्रोज सारखा विषय नाही आहे. ओके, ती वेगळी वाटावी, लोकांच्या मनावर त्याची छाप पडावी, लोकांना ती त्याला काय म्हणतो आपण, इम्प्रेस करणारी असावी. ओके, ते शब्द वाचल्याच्या नंतर त्याच्या मनावर काहीतरी त्याचा परिणाम व्हावा, म्हणून इमॅजिनेशन त्याच्यामध्ये वापरावी असं वर्ड्सवर्थ म्हणतो. ओके, बिकॉज व्हेन मेन आर इमोशनली एक्सायटेड, कारण की ज्यावेळेस माणसं हे इमोशनली एक्सायटेड होतात, दे यूज अ डिग्निफाईड अँड इमोशनल लँग्वेज. ओके, ज्यावेळेस ते इमोशनल होतात माणसं, त्यावेळेस ते कोणती भाषा वापरतात? इमोशनल लँग्वेज वापरतात. आणि डिग्निफाईड, डिग्निफाईड मीन्स थोडीशी चांगली, ओके, उच्च दर्जाची. तर अशी लँग्वेज वापरतात सुटेबल फॉर पोएटिक पर्पज, जी की पोएट्रीसाठी खूप चांगली असतात. खेड्यातील लोकांचीच भाषा वापरायची, परंतु ते इमोशनल लोक झाल्याच्या नंतर त्यांची भाषा थोडीशी चांगली बनते. ओके, आपल्याकडं तुम्ही हिंदी पिक्चर पाहत असाल आणि तिकडे हॉलिवूडचे पिक्चर पाहत असाल. हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला गाणी नाही सापडणार. जोपर्यंत तो व्यक्ती क्लबमध्ये जाणार नाही किंवा बारमध्ये जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला गाणी नाही सापडणार. पण आपल्या हिंदी पिक्चरमध्ये दर 10 मिनिटाला एक सॉन्ग सापडेल. ओके, पण हे कशामुळं? याच्यावर आपण कधी विचार करत नाही. तर त्याचं कारण तुम्हाला इथे वर्ड्सवर्थच्या या प्रिफेसमध्ये सापडते, की माणसं ज्यावेळेस इमोशनल होतात, त्यावेळेस त्यांची भाषा म्हणजे एकमेकांसोबत बोलण्याची जी भाषा असते, ती सामान्य राहत नाही. ती काय बनते? इमोशनल बनते किंवा थोडीशी डिग्निफाईड बनते. म्हणूनच जिथे-जिथे इमोशनल सीन आहेत, मग ते रडण्याचे असतील, हसण्याचे म्हणजे अत्यानंद असेल, एक्स्टेसी असेल, अशा वेळेस आपल्या हिंदी पिक्चरमध्ये गाणे इन्क्लूड केले जातात. म्हणजे त्यांच्या भावना, ओके, त्यांचे इमोशन्स हे स्पॉन्टेनियसली ओव्हरफ्लो होतात. ओके, म्हणजे ते त्यांच्या फीलिंग्स मनामध्ये दाटून येतात आणि मग ते शब्दबद्ध एका कवितेच्या किंवा गाण्याच्या स्वरूपामध्ये बाहेर व्यक्त होतात. ओके, तर अशी लँग्वेज तुम्ही वापरा किंवा वापरू शकता, चांगली लँग्वेज असं वर्ड्सवर्थ म्हणतो. ओके, ॲट दॅट टाईम इट इज नॉट प्रोझाइक बट पोएटिक. ओके, त्यावेळेस ती प्रोजची लँग्वेज नसते, एस्सेची लँग्वेज नसते, त्यावेळेस ती पोएटिक लँग्वेज असते, ज्यावेळेस ती लोक इमोशनल होतात त्यावेळेस. आणि म्हणून कवितेमध्ये जरी सामान्य लोकांची भाषा वापरली तरी सुद्धा ती सामान्य लोकांपेक्षा थोडीशी चांगली असते. लँग्वेज परत तोच पार्ट कंटिन्यू आहे. लँग्वेज ऑफ कॉमन पर्सन्स इज फ्री फ्रॉम आउटसाइड इन्फ्लुएन्सेस. ओके, सामान्य लोकांची भाषा म्हणजे खेड्यातील लोकांची भाषा जी, त्याच्यावर बाहेरचा काही जास्त इन्फ्लुएन्स नसतो. ओके, आर्टिफिशियलिटी त्याच्यामध्ये जास्त नसते, सॉफिस्टिकेशन त्याच्यामध्ये जास्त नसतं. ओके, सो दे ऑनेस्टली एक्सप्रेस देअर एक्सपिरियन्सेस अँड फिलिंग्स इन सिम्पल अँड अनइलॅबोरेटेड एक्सप्रेशन्स. ओके, आणि असं असल्यामुळे ते त्यांच्या फिलिंग्स ह्या एकदम सिम्पल एक्सप्रेशनमध्ये आणि इलॅबोरेट म्हणजे अलंकारिक आणि अनइलॅबोरेटेड मीन्स विदाउट युजिंग एनी ऑर्नामेंट किंवा अलंकाराशिवाय अशी भाषा ते वापरतात. म्हणून त्यांची भाषा सोपी आहे आणि अशी पोएट्रीसाठी सुटेबल आहे. इट इज मोर फिलॉसॉफिक दॅन द आर्टिफिशियल लँग्वेज युज्ड बाय अर्लियर पोएट्स. ओके, सिंपल असल्यामुळे ती अधिक फिलॉसॉफिक आहे असं वर्ड्सवर्थ म्हणतो. जनरली फिलॉसॉफी ही सोपी नसते, सिंपल नसते. पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की जे की तुम्ही सिंपल लँग्वेजमध्ये सुद्धा फिलॉसॉफिकली किंवा फिलॉसॉफी ही सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्रेस करू शकता. ओके, म्हणून तो म्हणतो की आर्टिफिशियल किंवा शहरी लँग्वेजपेक्षा ही लँग्वेज खूप फिलॉसॉफिक आहे. ओके, देअर नायदर इज nor can be any essential difference between the language of prose and the metrical composition. हे वर्ड्सवर्थ म्हणतो. ओके, वर्ड्सवर्थ म्हणतो की प्रोजची भाषा आणि मेट्रिकल म्हणजे मीटरची भाषा म्हणजेच पोएट्रीची भाषा, याच्यामध्ये काही फारसा फरक नसतो किंवा नसायला पाहिजे. ओके, पण वर्ड्सवर्थला नंतर कोलरिज आणि इलियटनं क्रिटिसाइज केलं किंवा त्याने हे जरी इथं स्टेटमेंट केलं असेल तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी तो याच्या विरोधात जातो आणि त्याची प्रोजची भाषा वेगळी आहे आणि त्याच्या पोएमची भाषा पण वेगळी आहे. ओके, ते जाऊ द्या. कोलरिज आणि वर्ड्सवर्थ, इलियट सुद्धा म्हणतो की असं कसं शक्य आहे? ओके, प्रोजची भाषा वेगळीच असते आणि पोएट्रीची भाषा ही वेगळीच असते. ते दोघंही सारखे नसतात. तिथे डिफरन्स असायलाच पाहिजे. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वर्ड्सवरचा कुठे येतो तर तो मीटरला जस्टिफाय करतो किंवा मीटर चांगला आहे कवितेमध्ये असं तो म्हणतो. मीटर म्हणजे कवितेच्या ओळीची लांबी आणि त्या कवितेच्या ओळीच्या लांबीमधलं ऱ्हस्व दीर्घ म्हणा किंवा त्याला आपण
ट्रेस्ड आणि अनट्रेस्ड सिलेबल असं म्हणून. ओके, नंतर कधी टाइम भेटला तुम्हाला ते सांगेल मी. ठीक आहे, तर तो म्हणतो की मीटर असावं कवितेमध्ये. पण खेड्यातील लोक मीटर वापरूनच बोलतात का? तर नाही. पण इथं म्हणतो की तो असावं. त्याची कारणं सांगितले. फर्स्ट रिझन की इट इज प्लेजर सुपर ॲडेड. ओके, म्हणून हा एक प्रकारचा विकनेस आहे त्याचा. तो म्हणतो की मीटर जर वापरलं तर प्लेजर सुपर ॲड होतो. म्हणजे वाचकाला अधिक आनंद मिळतो, जास्त. सेकंड रिजन, ट्रॅडिशन्स ऑफ पोएट्स हॅव युज्ड इट. म्हणजे आजपर्यंत जेवढे पोएट्स होऊन गेले सगळ्यांनी हे वापरलं. क्लासिकल पोएट्स असतील, मधले पोएट्स असतील, नंतरचे पोएट्स असतील, सगळ्यांनी वापरलं. म्हणून आपणही वापरायला पाहिजे. ओके, असं काही जरूर नाही मागच्यानी वापरलं म्हणून आपणच वापरावं, किंवा मागच्यानी नियम फॉलो केले तर यांनी नाही फॉलो केले, पण तरी सुद्धा तो म्हणतो की मागच्यानी वापरलं म्हणून आपणही वापरायला पाहिजे. इट कंट्रोल्स इमोशन्स अँड कीप्स इट विदिन लिमिट्स. ओके, मीटर वापरल्यामुळे काय होतं की कवीचे इमोशन्स लिमिटमध्ये राहतात. तुम्हाला म्हटलं की प्लेटो म्हणतो की तो मॅड बनतो कवी, कविता लिहिताना. ओके, तसंच वर्डसवर्थ सुद्धा म्हणतो की कवी हा भावनेच्या आहारी जाऊन भरकटत जाऊ नये कोणीकडेही. मग तो भावना त्याच्या कंट्रोलमध्ये राहण्यासाठी त्यानं काय करायला पाहिजे, मीटर वापरायला पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या स्वतःच्या इमोशन्सला लिमिटमध्ये ठेवेल आणि कुणीकडे वेडावाकडा त्याचं जाणार नाही. प्लेटोच्या शब्दामध्ये तो मॅड बनणार नाही किंवा मॅड माणसासारखं काही लिहिणार नाही. ओके, जे की आपल्याला पटणार नाही असं काही पण लिहिणार नाही. फोर्थ रिझन सांगतो तो की इट हेल्प्स थिंग्स सीम रिअल. ओके, मीटर जर वापरलं तर वाचकाला असं वाटेल की ते काही इमॅजिन करणाऱ्या गोष्टी किंवा इमॅजिनेशनवरच्या गोष्टी वाचत नाही आहे, तर अशा गोष्टी असू शकतात. ओके, म्हणजे पॉसिबिलिटी आहे असं त्यांना वाटेल, म्हणून तो म्हणतो की मीटर वापरलं तर वाचकाला तसा फील येईल, ते रिअल वाटतील गोष्टी. त्यानंतर लास्ट रिझन तो म्हणतो की मीटर इन्क्रीजेस इमोशनल इंटेन्सिटी. ओके, वाचकाची ऑफ रीडर, रीडरची इमोशनल इंटेन्सिटी वाढवते कोण, मीटर. म्हणजे मीटर जर असेल कवितेमध्ये तर वाचकाला ती कविता वाचण्यामध्ये इंटरेस्ट येईल. ओके, तो इमोशनल होऊ शकेल. जे इमोशन कवीने फील केलं तेच इमोशन त्या वाचकाला पण फील करायला मदत होईल जर त्याच्यामध्ये मीटर असेल तर. ओके, आता हु इज द पोएट. पोएट कोण असतो, तर व्हॉट इज अ पोएट. ही इज अ मॅन स्पीकिंग टू मेन. पोएट कोण असतो, तर एक माणूस असतो सामान्य जो की दुसऱ्या माणसांना बोलतो. ओके, एक माणूस म्हणजे कवी दुसऱ्या माणसांना, सामान्य माणसाला तो बोलणारा आहे त्या कवितेच्या माध्यमातून. अ मॅन एन्ड्यूड विथ मोर लाईव्हली सेन्सिबिलिटी. ओके, कवी असा माणूस असतो की एन्ड्यूड मीन्स च्यामध्ये भरलेलं असणे किंवा च्यामध्ये असणे. त्याच्यामध्ये काय काय असतं, तर मोर लाईव्हली सेन्सिबिलिटी. सेन्सिबिलिटी मीन्स जाणीवा. ओके, त्याची सेन्सिबिलिटी खूप लाईव्हली असते किंवा खूप सेन्सिटिव्ह असतो तो. हू हॅज अ ग्रेटर नॉलेज ऑफ ह्युमन नेचर. त्याच्यामध्ये खूप सारं नॉलेज असतं माणसाच्या स्वभावाबद्दलचं. अँड अ मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल. ओके, आणि त्याचा सोल सुद्धा, त्याची आकलन शक्ती जी असते किंवा समोरच्याला समजून घेण्याची जी कॅपॅसिटी असते, ओके, दॅट इज मोर दॅन अ कॉमन पर्सन, दॅन आर सपोज्ड टू बी कॉमन अमॉंग मॅनकाइंड. ओके, जे काही माणसामध्ये असते, सामान्य माणसामध्ये, त्यापेक्षा प्रत्येक गोष्ट ही कवीमध्ये जास्त असते. ओके, मोर क्वांटिटीमध्ये असते. आता तेच शब्द थोडेसे वेगळ्या भाषेमध्ये. पोएट इज अ मॅन स्पीकिंग टू मेन. एवढं तुम्हाला माहित असेल. एक सामान्य माणूस दुसऱ्या सामान्य माणसांना बोलणारा तो व्यक्ती म्हणजे कवी. ओके, किंवा कवी म्हणजे एक सामान्य माणूस. ही डिफर्स फ्रॉम अ कॉमन मॅन. पण तो सामान्य माणसापेक्षा थोडासा डिफरंट आहे, थोडा वेगळा आहे. नॉट ओन्ली इन नेचर. ओके, त्याच्या स्वभावामध्येच नाही, तर अजून बऱ्याचशा गोष्टीमध्ये तो वेगळा ठरला जातो. बट ऑल्सो इन, आता कशा कशामध्ये तो वेगळा आहे, बट ऑल्सो इन ग्रेटर अँड मोर लाईव्हली सेन्सिबिलिटी. ओके, सामान्य माणसाचे ज्या जाणीवा आहेत त्या कमी असतात, परंतु या कवीच्या ज्या जाणीवा आहेत त्या जास्त ग्रेटर असतात आणि मोर लाईव्हली असतात. ओके, सेन्सिटिव्हनेस. त्यानंतर दिस पोएट हॅज ग्रेटर पॉवर ऑफ इमॅजिनेशन. ओके, सामान्य माणसामध्ये पण इमॅजिनेशन असते, बट द इमॅजिनेशन विच इज अवेलेबल इन अ पोएट दॅट इज ग्रेटर. ओके, थोडं जास्त प्रमाणात असते किंवा मोठ्या प्रमाणावर असते. त्यानंतर पोएट हॅज
नॉलेज ऑफ ह्युमन नेचर. ओके, माणसाच्या स्वभावाचं खूप चांगल्या पद्धतीचं आकलन किंवा नॉलेज हे त्या कवीमध्ये असतं. देन द पोएट हॅज मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल टू सिम्पथाइज अँड फील फॉर अदर्स. ओके, समोरच्यांबद्दलच्या ज्या फिलिंग्स असतात किंवा समोरच्याला समजून घेण्याची जी कॅपॅसिटी असते ते कवीमध्ये सामान्य माणसापेक्षा जास्त असते, किंवा समोरच्या माणसाबद्दल वाटणाऱ्या ज्या फिलिंग्स आहेत ह्या सुद्धा त्याच्यामध्ये कवीमध्ये सामान्य माणसापेक्षा जास्त असतात, असं वर्ड्सवर्थ म्हणतो. ओके, द पोएट हॅज ग्रेटर झील फॉर लाईफ. झील मीन्स उत्साह. सामान्य माणसामध्ये पण जीवन जगण्याचा उत्साह असतो, पण कवीमध्ये मात्र जीवनाकडे पाहण्याचा किंवा जीवन जगण्याचा हा उत्साह ग्रेटर असतो, जास्त असतो. देन द पोएट हॅज ग्रेटर पॉवर टू कम्युनिकेट डायरेक्ट अँड इनडायरेक्ट एक्सपिरियन्सेस अँड फिलिंग्स. ओके, कवीमध्ये समोरच्या व्यक्तीला म्हणजे कवीच्या मनात काय चालू आहे हे जास्त चांगल्या पद्धतीने डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करणं किंवा समोरच्या व्यक्तीला कन्व्हर्स करणं, सांगणं, कम्युनिकेट करणं. ओके, ती पॉवर जास्त असते. म्हणजे कधी कधी काय होते, आपल्या मनामध्ये काय हे आपण समोरच्याला चांगल्या पद्धतीने सांगू शकत नाही, विशेषतः थ्रू रायटिंग. ओके, लिखाणामधून सांगू शकत नाही, पण कवी मात्र हे चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्याला काय फिलिंग होत आहे, त्याला काय एक्सपिरियन्स येत आहेत हे समोरच्याला चांगल्या पद्धतीने तो कम्युनिकेट करू शकतो. ओके, त्यानंतर पोएटचं टास्क काय, काम काय कवीचं. तो वर्ड्सवर्थ म्हणतो की पोएट इज इक्वल टू अ टीचर. ओके, कवी आणि टीचर हे सारखेच असतात. देन तो म्हणतो की द पोएट शोज मेन हाऊ टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स अँड इम्प्रूव्ह देअर मॉरल बिंग. कवी सामान्य लोकांना मदत करतो किंवा दाखवतो, काय काय दाखवतो किंवा कशाची मदत करतो, तर टू अंडरस्टँड देअर फिलिंग्स. ओके, सामान्य लोकांना स्वतःच्या फिलिंग्स समजून घेण्यासाठी मदत करतो. अँड इम्प्रूव्ह देअर मॉरल बिंग, आणि त्यांचं स्वतःचं मॉरल इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मदत करतो. ओके, त्यानंतर पोएट ड्रॉज अटेन्शन टू द ऑर्डिनरी थिंग्स ऑफ लाईफ व्हेअर द डीपेस्ट इमोशन्स आर टू बी फाउंड. ओके, पोएट अजून काय करतो, सामान्य लोकांचं अटेन्शन कोणीकडे करतो किंवा सामान्य लोकांच्या लक्षात काय आणून देतो, द ऑर्डिनरी थिंग्स ऑफ लाईफ. सामान्य जीवनातील सामान्यच गोष्टी पण त्याचं किती महत्त्व असतं हे सामान्य लोकांना सांगण्याचं काम करतो. ओके, जिथे डीपेस्ट इमोशन्स आर फाउंड. ओके, जिथं सामान्य गोष्टीमध्ये सुद्धा खूप सारे इमोशन्स लपलेले असतात, हे सामान्य लोकांच्या लक्षात आणून देण्याचं काम कवी करतो. ठीक आहे, तर पोएट कोण असतो, तर टीचर असतो, आणि तो सामान्य लोकांना मदत करतो की स्वतःच्या फिलिंग्स आणि आपली मोरॅलिटी, नैतिकता डेव्हलप करण्यासाठी. त्याचबरोबर तो काय करतो, तर सामान्य लोकांच्या जीवनामध्ये ज्या ऑर्डिनरी थिंग्स असतात, पण त्या ऑर्डिनरी थिंग्समध्येच खूप सारे इमोशन्स लपलेले असतात, तर ते समजून घेण्यासाठी पण सुद्धा कवी मदत करतो. ओके, जसं की आपल्याला रेन आहे, पाऊस. ओके, त्या पावसामध्ये सुद्धा खूप सारे इमोशन्स आहेत. खूप छान वाटतं त्या पावसामध्ये, पण ही गोष्ट जोपर्यंत एखादा कवी त्या पावसावरचं गाणं लिहून आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. आता फंक्शन ऑफ पोएट्री. अरिस्टॉटलने सुद्धा सांगितलं की फंक्शन ऑफ ट्रॅजेडी. ओके, त्याच्यामध्ये तो कॅथार्सिस म्हणतो, भावनांचं शुद्धीकरण. आणि भावनांचं शुद्धीकरण करतानाच तो म्हणतो की हायर काइंड ऑफ प्लेजर, उच्च दर्जाचा आनंद देणं हे कवी ट्रॅजेडीचं फंक्शन आहे. आणि त्याचबरोबर तो म्हणतो की, किंवा तो नाही म्हटला पण क्रिटिक्सनी काही म्हटलेलं आहे की ट्रॅजेडीमधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं. ओके, आणि शिकल्यामुळं आपल्याला आनंद मिळतो. पण आता अरिस्टॉटल लवकर गेल्यामुळं आणि त्याने व्यवस्थित न लिहिल्यामुळे किंवा त्याचा लिहिलेला पार्ट हरवल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल तेवढीशी माहिती नाही आहे. परंतु वर्ड्सवर्थ मात्र खूप काळ जगला, त्याच्यावर खूप टीका झाल्या, त्यामुळे त्यानं परत परत त्याला ॲन्सर्स दिले, आणि म्हणून फंक्शन ऑफ पोएट्री आपल्याला त्याच्या याच्यामध्ये चांगलं सापडतं. ओके, तर प्रायमरी फंक्शन काय किंवा मेन फंक्शन काय आहे कवितेचं, तर टू प्लीज. प्लीज मीन्स आनंद देणं. ओके, समोरच्याला प्लीज करणं म्हणजे प्लेजर देणं. ओके, टू प्लीज इज द प्रायमरी फंक्शन ऑफ पोएट्री. ओके, वाचकाला आनंद देणं हे प्रायमरी म्हणजे पहिलं कार्य आहे किंवा पहिलं काम आहे कवितेचं. बिकॉज, त्याचे कारण, इट इमिटेटेड नेचर अँड थिंग्स वेल. कारण की कविता काय करते, निसर्गाला आणि निसर्गातल्या
ऑब्जेक्ट्सला इमिटेट करते, सिच्युएशनला इमिटेट करते. ओके. अँड वेल इमिटेशन गिव्स प्लेजर. आणि तुम्हाला मी ॲरिस्टॉटल शिकतानाच सांगितलं की चांगलं जे इमिटेशन असेल तर त्याच्यापासून आपल्याला आनंद मिळतो. म्हणूनच लहान मुलं आपलं इमिटेशन करतात, आपल्याला वाकडं लावतात. ओके. इट इन्क्रीजेस अवर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑफ प्रायमरी नेचर ऑफ मॅन. ओके. आणि हे जर वाचलं आपण इमिटेशन, तर त्यामुळे काय होतं, आपलं नॉलेज वाढतं. ओके. आपली अंडरस्टँडिंग वाढते. कशाबद्दलची? की माणसाचं नेचर कसं असतं, माणसाचे स्वभाव कसे असतात त्याबद्दलचं. ओके. तुम्ही ट्रॅजेडीमधून पण शिकू शकता किंवा पोएट्रीमधून सुद्धा ही गोष्ट शिकू शकता. त्यामुळं प्लेजर येतो. ओके. आणि मग प्लेजर देणं हे पोएट्रीचं फंक्शन आहे. इट हेल्प्स अस अंडरस्टँड द इसेन्शियल आयडेंटिटी ऑफ मॅन अँड नेचर. ओके. कविता काय शिकवते किंवा कशासाठी मदत करते? तर निसर्गाची आणि माणसाची खरी आयडेंटिटी सांगण्याचं काम करते. इसेन्शियल मीन्स महत्वाची, पण आपण इथं खरी दिलं तरी चालते. तर एकदम खरी ओळख पटवून देण्याचं काम निसर्गाचं आणि माणसाचं कविता करते. ओके. देन पोएट्री एम्स. पोएट्रीचं एम काय असते? तर पोएट्री एम्स वर्ड्सवर्थ म्हणतो टू कन्सोल द अफ्लिक्टेड. अफ्लिक्टेड मीन्स दुःखी. कन्सोल करणं मीन्स सांत्वना करणं, सांत्वन देणे. ओके. कवितेचं काम असतं की जे दुःखी लोक आहेत, अफ्लिक्ट लोक आहेत, त्यांना सांत्वन करायचं. ओके. त्यांचं सांत्वन करायचं. ओके. टू कन्सोल द अफ्लिक्टेड. त्याचबरोबर टू ॲड सनशाईन टू डे लाईट बाय मेकिंग हॅपी हॅपियर. आता तुम्ही म्हणसाल की जे लोक दुःखी आहेत त्यांना सांत्वना द्यायची, पण जे लोक दुःखी नाहीत त्यांचं काय? तर त्यांच्या बाबतीमध्ये वर्ड्सवर्थ म्हणतो की जे दुःखी आहेत ते अंधारात आहेत. ओके. त्यांना उजेड द्यायचं हे काम कविता करते. पण जे ऑलरेडी उजेडात आहेत, म्हणजे जे ऑलरेडी आनंदात आहेत, डे लाईटमध्ये आहेत. ओके. ओके. जे डे लाईटमध्ये आहेत त्यांना अधिक सनशाईन द्यायची. म्हणजे आधीच दिवस आहे आणि त्याच्यामध्ये अजून सूर्याचा उजेड ऍड करायचा. म्हणजे काय करायचं? ओके. जे आनंदी आहेत त्यांना अधिक आनंदी बनवायचं. बाय मेकिंग हॅपी हॅपियर. जे हॅपी आहेत त्यांना अधिक आनंदी बनवायचं. जे दुःखी आहेत त्यांची सांत्वना करायची आणि जे आनंदी आहेत त्यांना अधिक आनंदी बनवायचं. हे कवितेचं फंक्शन आहे, मुख्य काम आहे. आता सेकंडरी फंक्शन काय किंवा दुसरं काम काय कवीचं किंवा कवितेचं? तर टीचिंग इज द सेकंड एम ऑफ पोएट्री. ओके. शिकवणं. काय शिकवायचं मग? मोरॅलिटी शिकवायचं असेल, ह्युमन नेचर शिकवायचं असेल, जे काही शिकवायचं असेल तर ते शिकवणं हे दुसरं कर्तव्य आहे कवितेचं, पहिलं नाही. बट पोएट्री टीचेस थ्रू प्लेजर. ओके. पण हे शिकवणं सुद्धा कसं असते? आनंदातून असते. आपल्या मास्तरसारखं रागावून किंवा छेडी देऊन नसते, तर प्लेजरच्या मार्फत आनंदाने हसत हसत ते शिकवलेलं असतं. त्यानंतर हे त्याचं वर्ड्सवर्थचं कोटेशन आहे किंवा वर्ड्सवर्थचं म्हणणं आहे, एव्हरी ग्रेट पोएट इज अ टीचर. प्रत्येक कवी जो की ग्रेट असतो तो टीचर असतो. आय विश आयदर टू बी कन्सिडर्ड ॲज अ टीचर ऑर ॲज नथिंग. माझी अशी इच्छा आहे की मला लोकांनी काय समजावं? एक टीचर समजावं. आणि जर टीचर नाही समजायचं असेल तर मग दुसरं काही समजू नये. ओके. समजलं तर मग टीचर समजावं. म्हणजे कवीचं काम मुख्य आहे, कवितेचं काम आनंद देणं आणि दुसरं काम आहे शिकवणं. पण शिकवणं म्हणजे डायरेक्ट शिकवायचं नाही, आनंदाच्या माध्यमातून शिकवायचं. ओके. त्यानंतर शेवटी तो कम्पेअर करतो पोएट्रीला दुसऱ्या सब्जेक्ट सोबत. जसं अरिस्टॉटलला सुद्धा फिलॉसॉफी सोबत आणि हिस्ट्री सोबत कम्पेअर केलं तर ट्रॅजेडीला किंवा पोएट्रीला तसं. तर फिलॉसॉफी आणि हिस्ट्री सोबत तो कम्पेअर करतो आणि नंतर सायन्स सोबत. तर द ट्रूथ इन पोएट्री इज मोर फिलॉसॉफिक दॅन द ट्रूथ इन फिलॉसॉफी अँड हिस्ट्री. ओके. फिलॉसॉफीमध्ये जे ट्रूथ असतं आणि हिस्ट्रीमध्ये पण ट्रूथ असतं, पण या दोन्हीपेक्षा हायर काइंडचं ट्रूथ कुठे असतं? तर ते पोएट्रीमध्ये असतं. ओके. किंवा ते जास्त फिलॉसॉफिक असतं पोएट्रीमधलं ट्रूथ. बिकॉज त्याचं कारण सांगितलं, फिलॉसॉफी डील्स विथ अबस्ट्रॅक्ट ट्रूथ. ओके. फिलॉसॉफीमध्ये सगळ्या अबस्ट्रॅक्ट गोष्टी असतात, सोल, गॉड, ओके, रिलिजियन वगैरे वगैरे. आणि हिस्ट्री विथ पर्टिक्युलर ट्रूथ. आणि हिस्ट्रीचं ट्रूथ काय असते? ते विशिष्ट घटनेसोबत किंवा विशिष्ट वस्तूसोबतच जुळलेलं असते. त्याच्यापासून तुम्ही त्याला दूर करू शकत नाही. ओके. आणि फिलॉसॉफीमधलं जे ट्रूथ असते ते सगळं अबस्ट्रॅक्ट असते. पण पोएट्रीमध्ये जे ट्रूथ असतं ते ते कसं असते? तर पोएट्री डील्स विथ बोथ बोथ abstract and universal truth and illustrates them through particular examples. ओके. पोएट्रीमध्ये ॲबस्ट्रॅक्ट ट्रूथ सांगितलेलं जातं, पण त्याचं एक्झाम्पल हे प्रॅक्टिकल दिलं जातं किंवा पर्टिक्युलर दिलं जातं. म्हणजे
ह्याच्यामध्ये अब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त, ज्याला आपण पाहू शकत नाही, ज्याला आपण आपल्या 5 सेन्सने अनुभवू शकत नाही. तर त्याबद्दलही पोएट्री सांगते आणि एक उदाहरण देऊन, ते पर्टिक्युलर एक्झाम्पल देऊन ते इलिस्ट्रेट सुद्धा करते. इलिस्ट्रेट करणं मीन्स एक्सप्लेन करणं, सांगणं. ओके. त्यामुळं पोएट्रीमधलं ट्रूथ हे फिलॉसॉफीमधल्या ट्रूथपेक्षा आणि हिस्ट्रीमधल्या ट्रूथपेक्षा हे अधिक चांगलं असतं. सायन्समध्ये सायन्ससोबत कंपेअर केलं, ट्रूथ इन सायन्स इज पर्टिक्युलर अँड इंडिव्हिज्युअल. ओके. सायन्समधलं ट्रूथ हे पर्टिक्युलर असते. ओके. विशिष्ट सिच्युएशनमध्येच ते बरोबर असते. ते सिच्युएशन चेंज झाली की ते ट्रूथ राहत नाही. बट पोएट्रिक ट्रूथ इज युनिव्हर्सल अँड जनरल. पण पोएट्रीमधलं ट्रूथ हे युनिव्हर्सल असते, सार्वत्रिक असते, जनरल असते, सगळीकडेच ते खरं ठरते. ओके. युरोप असेल, आशिया असेल, आफ्रिका असेल, सगळीकडे. सो एन्जॉईड बाय ऑल. त्यामुळे सगळ्यांना त्याचा आनंद होतो. ओके. जसं की आपण म्हणतो की ऊन हे चांगलं असतं. बरोबर आहे. हिवाळ्यामध्ये चांगलं असतं. पण ते हेच ऊन उन्हाळ्यामध्ये वाईट असतं. ठीक आहे. तर सायन्समधलं ट्रूथ वेगळं असतं, पोएट्रीमधलं वेगळं असतं. सायन्स अपील्स माइंड. ओके. पोएट्री अपील्स टू आवर हार्ट अँड सोल. सायन्स हे आपल्या ब्रेनला जास्त अपील करतं, पण पोएट्री आपल्या मनाला, आपल्या हार्टला, आपल्या सोलला अपील करते. ट्रूथ इन सायन्स इज ड्राय अँड सुपरफिशियल. ओके. सायन्समधलं ट्रूथ म्हणजे जसं की आपण सपोज 2 आणि 2 4. ओके. किंवा H2O म्हणजे पाणी. ओके. हे त्याच्यामध्ये काही असं लाईव्हलीनेस नसते. ओके. सुपरफिशियल मीन्स विनाकारण, अनावश्यक. H2O म्हणजे पाणी हे समजून घेण्याची गरज आहे का? ते समजलं तरी पाणी पाणी असते, नाही समजलं तरी पाणी पाणी असते. ओके. नॉट फॉर ह्युमॅनिटी. म्हणजे मानवतेसाठी त्याचा जास्त फायदा काही होत नाही. बट पोएट्री इज फुल ऑफ इमोशन्स अँड इमोशन अँड इमॅजिनेशन. ओके. पोएट्री इज फुल ऑफ इमोशन अँड इमॅजिनेशन दॅट टचेस द सोल ऑफ इमिटेटेड ऑब्जेक्ट. ओके. ज्या ऑब्जेक्टचं इमिटेशन केलेलं आहे त्याचा सोल त्याच्यामध्ये आपल्याला सापडतो. ओके. त्याचं एवढं चांगल्या पद्धतीने इमिटेशन केलं जाते की ते ऑब्जेक्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं कळतं. सायन्स कॅन बी रिटन इन पोएट्री. परत तो म्हणतो की सायन्सला तुम्ही प्रोजमध्ये लिहिण्याच्या ऐवजी पोएट्रीमध्ये लिहू शकता. म्हणजे पोएट्री ही ग्रेटर आहे सायन्सपेक्षाही. पोएट्री इज द ब्रीथ अँड फायनल स्पिरिट ऑफ ऑल नॉलेज. ओके. पोएट्री ही सगळ्याच नॉलेजचा काय आहे, स्पिरिट आहे, आत्मा आहे, उगम आहे आणि ब्रीद मीन्स श्वास आहे. श्वास जर बंद पडला तर सगळं बंद पडते. म्हणून सगळ्या नॉलेजचा ब्रीद आहे आणि स्पिरिट पण आहे. फायनल मीन्स चांगल्या दर्जाचा. ओके. ठीक आहे. तर इथं आपण थांबू. मॅन आणि नेचर त्यांचं रिलेशन वगैरे त्याच्या कवितेमधून दिसून येते. पॅन्थिस्टिक व्ह्यू आपल्याला त्याच्यामधून दिसून येतो ते निसर्गाबद्दलचा. पॅन मीन्स सर्वत्र, थेइस्ट मीन्स देव. सर्वत्र देव आहे हा विचार त्याने मांडला होता, म्हणून निसर्गामध्ये त्याला देव दिसतो वगैरे वगैरे. त्यानंतर नेचर कम्फर्ट्स मॅन इन सारो. ओके. निसर्ग माणसाला कम्फर्ट करतो जर तो दुःखात असेल तर. ओके. आणि निसर्ग हा एक सोर्स आहे जॉयचा, प्लेजरचा वगैरे वगैरे. आणि निसर्ग माणसाला शिकवतो सुद्धा. काय शिकवतो? प्रेम करायला शिकवतो किंवा मोरल पद्धतीने वागायला शिकवतो वगैरे वगैरे.